हे बघा, आज 3 ब्लाऊज द्यायचे आहेत. तर ते रेडी झालेत. सिंपल गोल पाइपिंग आणि कटोरी ब्लाऊज होते. आणि आज मी एक आरीवर्कचा सुद्धा ब्लाऊज रेडी केला आहे. त्याचीच आज कटिंग तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर हे 3 ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेत आणि ही एक साडीसुद्धा रेडी झाली आहे. खूप सुंदर अशी साडी होती. हॅलो, नमस्कार. तर हा आहे आरीवर्कचा ब्लाऊज आणि हा मिशोवरनं मागवला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा आला आहे. आणि हे लटकन जे आत्ता मी बनवले आहेत आणि ब्लाऊज रेडी आहे. तर याची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी नंतर शेअर करणार आहे. आज मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे की मी याच्यात कोणते चेंजेस केले आणि कशी कटिंग केली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर चला पाहूया. हा आरीवर्क या पद्धतीने आला आहे आणि खूप छान असा मिशोवरून आला आहे. क्लायंटने माझ्याकडे दिला. पण मिशोवरनं जेव्हा आपण मागवतो त्यावेळेला जेव्हा आपण कस्टमाइज करतो ना ब्लाऊज, तर बघा कस्टमाइज केलेले ब्लाऊज आपल्या मापामध्ये असतो. पण जर असे मागवले तर ते आपल्या मापात नसतात. मग आता क्लायंटची छाती 30 इंचाची होती. तर मग मला त्यानुसार चेंजेस करावे लागतात. तर ते कुठले चेंजेस असतात तर बघा, शोल्डर आपले जे नेहमीचं रेग्युलर कटिंग आहे ती पहिले तर आपण अस्तरवरती कट करून घेतली. आता हे रेग्युलर त्यांना नेक डीप आहे त्यानुसार शोल्डर आणि गळ्याची रुंदी मी घेतली आहे. आता इथे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच म्हणजे शिलाई मार्जिन. आणि इथे खाली कंबर घेतली, कमरेचा चौथा भाग, त्याच्यापुढे 1 इंच टक्ससाठी जाणार आणि त्याच्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा या पद्धतीने मी मार्किंग करून घेतली. आता अस्तरवरती कटिंग करायचं पहिले तर जे आपल्या क्लायंटचं माप आहे ते, आणि मग नंतर ते तुमच्या दिलेल्या ब्लाऊज पीसवरती ॲडजस्ट करून ठेवायचं. तर ते कसं ठेवायचं ते आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी आता हा मागचा पार्ट रेडी झाला आहे आणि त्याची नेक विड्थ जेवढी क्लायंटला हवी आहे तेवढी घेते मी. पण मी शक्यतो जेवढी डिझाईन आहे ना तेवढी नेक विड्थ घेते. कारण मग ते जर कमी घेतली ना तर डिझाईन खाली जाईल आणि मग ते चांगलं दिसणार नाही. तर बघा, हा मागचा पार्ट रेडी झाला आहे आणि आता हे मी कट करून घेते. आता ही जर कटिंग तुम्हाला सविस्तर पाहिजे असेल, प्रिन्सेस कटमध्ये हा कटिंग केलेला ब्लाऊज आहे, तर माझ्या चॅनलवर अपलोड आहे, तो तुम्ही पाहू शकता. छोट्या साईजचा प्रिन्सेस कट कसा कटिंग करायचा तो. आता बघा, ही नेक किती डीप आहे बघा. तर तो ना म्हणजे असं ओपन करून ठेवायचा. फोल्डिंगमध्ये कधीच आपण हे कटिंग करत नाही, कारण मग ते एक साईड गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा, याची मी नेक विड्थ मोजून घेतली, ती 6 इंच भरली. त्याचा हाफ केला आणि मिडलला एक मार्क करून घेतलं. आता इथे माझी जेवढी गळा रुंदी मी ठेवली आहे ती घ्यायची. अशी या पद्धतीने बघायचं आपल्या हाताने. मी एकदा बघून घेतलं की बरोबर येते की नाही, आणि जेवढे एक्स्ट्रा येणार आहे ते असं या पद्धतीने मी आखून घेते, जेणेकरून आपल्याला किती मध्ये टक्स द्यायचा ते समजणार आहे. हे बघा, असं या पद्धतीने आपण ते आता एवढं जाणार स्टिचिंगमध्ये. आणि मग तो नेक बघा, लावून दाखवते मी तुम्हाला. एकदम परफेक्ट स्टिच करून होणार आहे. तर मध्ये स्टिच करून टाकायचं आहे. आता वरतीसुद्धा हा अर्धा इंच स्टिचिंगमध्ये जाणार शोल्डरसाठी. तर ते मी एक्स्ट्रा घेतलं. तिथे जर वर्कवाले बीट्स आले तर कट करावे लागतात, म्हणून थोडा वरतीच घेतला अर्धा इंच आणि या पद्धतीने कटिंग करून घेतले. आता खाली जे एक्स्ट्राचं दिसतं आहे त्यांना, आता ही क्लायंट छोटी आहे आणि त्यांची उंचीसुद्धा
13 इंच आहे, मग त्यानुसार घेतलं आहे. जर जास्त असेल तर जास्त घेतात. आता माझ्याकडे पेपर पॅटर्न होताच, त्यामुळे मी पटकन असं मार्क करून घेतलं. आता तुम्हाला इथे मी दाखवते की इथे अर्धा इंच शिलाईसाठी मी जास्त कट केलं आहे, ते स्टिचिंगमध्ये जातं ना त्यासाठी. हे बघा. आता हा पार्टसुद्धा रेडी झाला आहे आपला कटिंग करून. हा पुढे येतो हुक पट्टीवर. आता हे वरती आहे ना, वरती जरा जास्त नेक होता आणि मग ते बीड्स काढावे लागणार आहेत. आता तिथे पण कसं आहे बघा, जेव्हा स्टिचिंग करते वेळेस प्रॉब्लेम येणार आहे, कारण ते बीड्स पूर्ण काढून त्यानंतर मग त्यांना ना तिथे जे धागे आहेत त्यांना ते स्टिच करून घ्यायला लागतील पूर्ण व्यवस्थित, नाहीतर पूर्ण वर्क आहे तो निघू शकतो. याची काळजी घ्यावी लागते. आता इथे मी बाहीचं मेजरमेंट टाकत आहे. रेग्युलर बाहीचं मेजरमेंट व्यवस्थित असं टाकून घेतलं आहे. छातीची आपण छातीनुसार घडी घालतो पोळपाटमध्ये, आणि 1.5 इंच त्याच्यावर शिलाई मार्जिन त्याच्यात ॲड होऊन त्याचं कटिंग केलं आहे. आता बघा इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचं. जे आपले बाहीचं आपण कटिंग केलं आहे ते, आणि थोडं कपडा एक्स्ट्रा ठेवायचा साईडला, जेणेकरून आपण स्टिचिंगच्या वेळेस ते कट करणार आहोत. आणि ही ओपन करूनच ठेवायची, फोल्ड करून ठेवायची नाही, कारण मग ते आता मी इथे उलटी बाजू कुठली आणि आपण कुठली कटिंग केले ते पाहते आहे. आणि हा दुसरासुद्धा मी या पद्धतीने कट करून घेतला. तर आपले 2 बाही इथे रेडी स्टिचिंगसाठी तयार झाले आहेत. आता बघा इथे आपला जो प्रिन्सेस कटोरीचा भाग आहे तो मी इथे ॲडजस्ट करून ठेवते आणि तो सुद्धा कट करून घेते. आता इथे आयहूक पट्टीचा भाग राहिला होता, तो मी असा ॲडजस्ट करून ठेवला आणि तो सुद्धा कटिंग करून घेतला. अस्तरवरती पुन्हा कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे सर्व पार्ट आता रेडी झाले आहेत. याची ब्लाऊजची कटिंग सविस्तर मी दाखवली आहेच. ती तुम्ही कुणाला हवे असेल छोट्या साईजचा प्रिन्सेस कट कसा कट करायचा तर ते तुम्ही पाहू शकता. तर आता ही कटिंग पूर्ण झाली आहे आणि मी नेक्स्ट व्हिडिओ त्यात हा ब्लाऊज मी कसा स्टिच केला ते सांगणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.